रसिक श्रोते हो, आज आपण रामायणातीलच परंतु राक्षस कुळातील स्त्रीच्या भेटीला जाऊया. पहिली स्त्री आहे मंदोदरी. असुर राजा मायासूर व स्वर्गीय अप्सरा हेमा यांची ती ज्येष्ठ कन्या होती. सुंदर होती, गुणवती होती, रावणाची पत्नी होती, शीलवान होती, सती होती. त्रिलोकविजेता रावणाशी तिचा विवाह झाला तेव्हा रावणाने तिला वचन दिलं होतं की तीच त्याची पट्टराणी राहील आणि त्याच्या राज्याची महाराणी राहील. मायासुराने आपल्या मुलीला सोन्याची श्रीलंका सप्रम भेट दिली होती. या मंदोदरीचा जन्म मेरठ राज्यातील मंदसौर जिल्ह्यातील एका गावी झाला. त्या ठिकाणी बिल्वेश्वर महादेवाचं मंदिर होतं. त्या ठिकाणी ती रोज पूजेला जाई. तेथेच रावणाची व तिची भेट झालेली आहे आणि त्या मंदिरातच रावण शिवभक्त असल्यामुळे त्याने मंदोदरीशी 7 फेरे घेतलेले आहेत. ती दूरदर्शी होती, तशीच ती समजदार पण होती. बऱ्याचदा रावण तिचा सल्ला घेत असे. असं म्हणतात की बुद्धिबळाचा जो खेळ आहे तो मंदोदरीने सुरू केलेला आहे किंवा शोधलेला आहे. ती कर्तव्यपरायण स्त्री होती, तशीच धर्मशास्त्रानुसार चालणारी सुद्धा स्त्री होती. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर तिने रावणाला खूप समजावून पाहिले होते. रावणाच्या कैदेत अशा अनेक स्त्रिया होत्या आणि त्यामुळे मंदोदरीचे आयुष्य दुःखी होते. शक्तिशाली व पराक्रमी राजाची राणी पट्टराणी असून सुद्धा ती अभागी होती. हिंदू धर्मातील सर्वोच्च 5 स्त्रियांमधली ती एक सती होती. राक्षस असुरांमध्ये राहूनसुद्धा ती सुहृदय व पतिव्रता होती. पतीने केलेले अनुचित कार्य तिला कधीही पसंत नव्हते. अद्भुत रामायणामध्ये मंदोदरीची कन्या सीता आहे असा उल्लेख आहे, परंतु वाल्मिकी रामायणात नाही आहे. या भूमिका अभ्यासताना कंब रामायण, वाल्मिकी रामायण, अद्भुत रामायण, तुलसी रामायण यांचा परामर्श घेण्यात आलेला आहे. आता आपण दुसऱ्या स्त्रीकडे वळूया. ती आहे त्रिजटा. त्रिजटा ही रामायणातील एक राक्षसी. सीतामाईच्या रक्षणाची जबाबदारी रावणाने तिला सोपवलेली होती. ती बुद्धिमान होती आणि तशी सज्जनसुद्धा होती. ती रावणाचा राश व रामाचा विजय याचं स्वप्न नेहमी पाहत होती. जेव्हा राम रावणाचं युद्ध झालं तेव्हासुद्धा तिने त्या युद्धाचं यथाचित वर्णन सीतेला ऐकवलेलं होतं. ती सीतेची मैत्रीण व सहकारी असल्याचा उल्लेख आहे आणि तसं रामायणात चित्रितसुद्धा केलेलं आहे. ती बाहेरच्या जगाच्या बातम्या सीतामाईला पुरवीत असे. ती रामभक्त होती असाही उल्लेख आहे. काही ठिकाणी तर ती विभीषणाची मुलगी आहे असाही उल्लेख आहे. तिच्यात राक्षसी वृत्ती नव्हती. ती राक्षस वंशातील होती, पण ती रामभक्त होती हा तिचा पैतृक गुण होता. सीतेला योग्य असा सल्ला ती देत असे. तिचा भगवान विष्णूवर विश्वास होता आणि सीतामाईने फक्त हनुमान व त्रिजटा यांच्याशीच संवाद केलेला आहे. कंब रामायण, नंतर बलदास रामायण, नंतर काकतीय रामायणात त्रिजटेचा उल्लेख आहे, पण वाल्मिकी रामायणात व रामचरितमानसात तिचा उल्लेख नाही. सीतेची ती गुप्तचर होती. महत्त्वपूर्ण घटना ती सीतेला सांगे व तिची हिंमत वाढवत राहील. अशी ही त्रिजटा सीतामाईला नेहमी मदत करण्यास तत्पर असायची. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.